सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। तर मी सुशांत मोरे, माहिती अधिकारी कार्यकर्ता, सातारा। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोर आणि बफर झोनमध्ये वन्यजीव विभागाने ज्या जनवन समिती काढलेल्या आहेत त्या वन समितींना तेथील स्थानिक पर्यटनाचे जे काही विषय आहेत ते हस्तांतरित करण्यात यावेत अशी मागणी मी वन्यजीव नागपूर आणि कोल्हापूर आणि कराड यांच्या कार्यालयाकडे केलेली आहे। वास्तविक कोयना धरण परिसरात ओरदडे धबधबा आहे, त्या धबधब्याच्या इथे नवजा वन समिती आहे। त्या नवजा जनवन समितीने अनेक वेळा मागणी करूनही नवजा जनवन समितीला सह्याद्री वन्यजीव खातं जे आहे हे खातं संबंधित विभाग फॉरेस्ट विभाग स्वतः सांभाळत आहे आणि त्यामुळे ओरदडे धबधब्याला येणारे जे लाखो पर्यटक आहेत त्यांच्याकडून जमा होणारा महसूल हा फक्त फॉरेस्ट विभागाला जमा होतो। तर यापुढे सदरच्या जनवन समितीकडे जर दिल्यास स्थानिकांना रोजगार मिळेल आणि त्याचबरोबर पर्यटनाला चालना मिळेल असं आमचं मत आहे। त्याबाबतचं निवेदन माननीय वन्यजीव नागपूर यांना दिलेलं आहे। याबाबत उचित कारवाई न झाल्यास 10 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे। त्याचबरोबर वासोटा किल्ल्यावरती लाखो पर्यटक दरवर्षी महाराष्ट्रातून इतर राज्यातून येत असतात, त्यामध्ये दुर्गप्रेमी आहेत आणि ह्या ठिकाणी भेटी देत असताना प्लास्टिकच्या ज्या बाटल्या आहेत त्याचं संकलन त्या ठिकाणी केलं जातं। मग परत येताना किल्ला उतरल्यानंतर राहिलेली पाण्याची बाटली ही बाटली आपण उचलून काय करतो शिवसागर जलाशयात टाकतात। त्यामुळे पर्यटकांनी टाकलेल्या या पाण्याच्या बाटल्यांच्यामुळे पाण्याचं प्रदूषण होतं आहे, त्यामुळे शिवसागर जलाशय प्रदूषित होतं आहे। त्यावरती अंकुश ठेवण्याचं काम करण्यासाठी त्या ठिकाणी वासोटा किल्ल्यावरती आपल्याला निसर्ग पर्यटनच्या ह्याच्या माध्यमातून कचरा संकलन केंद्र सुरू केलं पाहिजे, त्याच्यामध्ये हा सगळा प्लास्टिकचा कचरा संकलित केला जाईल अशी मागणी मी या ठिकाणी केलेली आहे। धन्यवाद।